नमस्कार मित्रांनो, अंकगणित क्रॅश कोर्सच्या आजच्या आपल्या 33व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि लास्ट 3-4 लेक्चरपासून आपला गुणोत्तर आणि प्रमाण हा टॉपिक चालू आहे। आणि त्यामधलं लास्ट लेक्चरमध्ये आपण कुठले तर माझ्यामध्ये आपण जे काही पगार, खर्च आणि बचत हे जे काही टाईपचे एक्झाम्पल्स आहेत ते आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितले होते। आणि आय होप तो लेक्चर तुम्ही नक्कीच सर्व विद्यार्थ्यांनी नक्की बघितलं असेल। आणि महत्त्वाचा पॉईंट आहे तो, कारण त्याच्यावरती बऱ्यापैकी म्हणजे MPSC असेल किंवा पोलीस भरती असेल किंवा स्टाफ सिलेक्शन आपण म्हणू, या सर्व एक्झाम्समध्ये तुम्हाला त्या कॅटेगरीचं एक्झाम्पल एक हमखास विचारलं जातं। आणि सोडवण्याची जी काही पद्धत आहे सेम पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, इथून पुढचं आपलं जे काही प्रॅक्टिस वगैरे जे तुम्ही एक्झाम्पल करशीला तर त्याच पद्धतीचा वापर करून तुम्हाला त्या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व करायचे। लक्षात ठेवा, जोपर्यंत आता शिकलंय तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी, पण जोपर्यंत तुम्ही त्याची प्रॅक्टिस आणि रिव्हिजन जर करत नसशीला तर लक्षात ठेवा त्या पद्धतीचा वापर जो आहे तो तुम्हाला इथून पुढे जमेलच, आपण ह्याची काही गॅरंटी आपल्याला देता येत नाही। मात्र रिव्हिजन जर तुम्ही नक्की केली तर 100% हा शॉर्टकटचा वापर तुम्ही प्रत्येक एक्झाम्पलमध्ये नक्की करू शकता। आणि आजचं जे लेक्चर असणार आहे यामध्ये आपल्याला पुढचा टाईप आपण बघायचा आहे तो म्हणजे असणार आहे कुठला आपला तर नाण्यांची संख्या। मग आता ह्या नाण्यांच्या संख्येमध्ये सेम लक्षात ठेवा आपण ॲडव्हान्स पद्धतीचाच म्हणजे विदाऊट एक्सनंच एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत। आणि त्याच पद्धतीने जशा पद्धतीने आपण आत्तापर्यंत सगळे शॉर्टकट जे बघितलेत त्याच शॉर्टकटचा वापर करून आपण आजच्या लेक्चरमध्ये देखील एक्झाम्पल्स जे आहेत ते सॉल्व करायचे। आणि सेम जसं तुम्हाला म्हटलं की या टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला प्रत्येक एक्झाममध्ये, मग ते स्टाफ सिलेक्शनमधली कुठली एक्झाम द्या, CH असेल, MTS असेल, GD असेल, त्याच पद्धतीनं पोलीस भरती असेल, या सर्व एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला एक्झाम्समध्ये या टाईपचे एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला विचारलं जातं। मग ह्याच्यामध्ये जे आपण सुरुवातीला काय एक हे बघू, आपण ही कन्सेप्ट बघूया की आपल्याला ह्या नाण्यांच्या संख्येमध्ये काय काय दिलं जातं ते। मग आता एक्झाम्पलनुसार जर बघायला गेलं तर बघा तिथं आपल्याला नाण्यांच्या संख्येमध्ये काय असतं रे, तर नाण्यांच्या संख्येचं एक मूल्य दिलं जातं, त्या नाण्यांच्या संख्येचं एक गुणोत्तर एक असतं, परत एकूण संख्या वगैरे आपल्याला दिल्या जातात। मग ह्या एक्झाम्पलमध्ये या टॉपिकमध्ये आपल्याला एक फॉर्म्युला यूज करायचा आहे। म्हणजेच काय कन्सिडर करू आपण काय की बाबा आपल्याकडे 2 रुपयाचे काय आहेत, आपल्याकडे काहीतरी नाणी आहेत, ठीक आहे, 2 रुपयाची नाणी आहेत आणि ह्यांची जी काही संख्या आहे, समजा 2 रुपयाच्या नाण्यांची संख्या किती आहे माझ्याकडं, 5 एवढी नाणी आहेत। मग ह्याच्यातून आपल्याला काय मिळते रे, तर ती टोटल रक्कम त्याला म्हणू आपण की एवढी रक्कम माझी तयार होईल। मग मला सांगा की आपल्याला नाणी कोणाची आहेत, तर 2 रुपयाचं नाणं आहे, किती आहेत, 5 एवढी संख्या आहे। मग रक्कम किती तयार होईल रे, तर 5, आपल्याकडे काय म्हणू शकतो सिंपल 10 रुपये रक्कम माझी तयार होणार आहे, ठीक आहे। किती तयार होईल, 10 रुपये। मग हे जे 10 येते ते कसं आलं रे, तर 2ला मी 5 जर गुणलं तर माझे किती रुपये तयार होतात, 10 रुपये तयार होतात। मग ह्याला काय म्हणू शकतो आपण, 2 रुपये हे काय म्हणले आपण, त्या नाण्याचं मूल्य आहे, 5 रुपये ही संख्या होती आणि 10 रुपये काय तयार झाली, माझी टोटल रक्कम तयार झाली। म्हणजेच काय, हाच फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे, तो कोणता, तर रुपये गुणिले संख्या बरोबर रक्कम। मग हा फॉर्म्युला जो आहे तो तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून घ्यायचा आहे। म्हणजेच काय, तर ह्याला नीट लिहायचं झालं तर हे जे रुपये आहेत हे काय म्हणू आपण, त्या 2 रुपयाच्या नाण्याचं मूल्य आहे। मग तसंच जर समजा 5 रुपयाचं नाणं असेल माझ्याकडे, तर ते मूल्य किती झालं रे, 5 रुपयाचं 5च रुपये झालं। मग मूल्य म्हणजे काय, तर जे काय तो आपण नाणं घेतोय त्या नाण्याची स्वतःची असणारी किंमत। म्हणजेच फॉर्म्युला काय तयार होणार आहे माझा, मूल्य गुणिले संख्या बरोबर काय मिळणार आपल्याला, तर ती रक्कम मिळेल मला, ठीक आहे। हा फॉर्म्युला तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून घ्यायचा आहे। आणि याच फॉर्म्युल्याचा वापर आपण काय करायचं आहे, एक्झाम्पल सोडवत असताना करायचं आहे। फक्त फॉर्म्युला या पद्धतीने वापरायचा आहे, पण जे काही करायचं आहे ते आपल्याला गुणोत्तरामध्येच करायचं आहे, लक्षात ठेवा। म्हणजेच काय, एक्झाम्पलमध्ये जसं तुम्हाला म्हटलं मूल्याचं गुणोत्तर दिलं जाईल किंवा संख्येचं गुणोत्तर दिलं जाईल, ह्याच्यावरून आपल्याला रकमेचं गुणोत्तर काढायचं असते। कुठल्याही 2 व्हॅल्यू आपल्याला दिल्या जातील, तिसरी जी व्हॅल्यू आहे ती आपण स्वतः शोधायची, ठीक आहे। मग त्यानुसार फॉर्म्युला जो आहे तो नोट करून तुम्ही नक्की घेतला असेल। दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊ, समजा आपल्याकडे काहीतरी 5 रुपयाची नाणी आहेत, ठीक आहे, आणि 5 रुपयाची 5च नाणी आहेत माझ्याकडे, 5 रुपयाची 5 नाणी, रक्कम किती तयार होईल रे, तर 5 25 रुपये माझ्याकडे काय होणार आहे, ती तयार होतील। आणि आपल्याला कधी कधी ते पैशामध्ये पण सांगितलं जातं। म्हणजेच काय, जर समजा 20 पैशाचं नाणं आहे माझ्याकडं, ठीक आहे, किती, 20 पैशाचं नाणं आहे, मूल्य पण मग 20 पैसेच होणार आहे। मग जर समजा 20 पैशाची 10 नाणी जर असतील माझ्याकडं, किती, 20 पैशाची 10 नाणी असतील तर किती रुपये तयार होतील रे माझे, तर 20 पैसे माहीत, जसं तुम्हाला माहीत असेल लक्षात ठेवा, 20 पैसे यांचे जर 5 ठोकळे घेतले आपण, 5 ठोकळे म्हणजे 5 नाणी म्हणू आपण त्याला, जर मी 5 नाणी घेतली तर माझा 1 रुपया तयार होतो, ठीक आहे। किती, 5 नाणी जर घेतली तर 1 रुपया तयार होणार आहे। मासे किती आहेत रे, 10 नाणी आहेत, म्हणजेच काय टोटल 2 रुपये माझे काय होतील इथं तयार होणार आहेत।
ठीक आहे, किती होणार आहेत 2 रुपये तयार होतील. म्हणजे ह्याचाच अर्थ लक्षात ठेवा, हे पण व्हॅल्यू लक्षात ठेवा जावा नेहमी. काय 20 पैशाचे 5 कॉईन्स जर तुम्ही एकत्र केले तर आपला 1 रुपया तयार होतो. त्याच पद्धतीनं सिमिलर वेनं 25 पैशाचं एक एक्झाम्पल आपल्याला दिलं जातं. म्हणजेच काय, जर समजा 25 पैशाचे आपल्याला माहिती आहे कसे 4 नाणी ज्याला म्हणतो आपण, 25 पैशाची 4 नाणी जर आपण घेतली तर आपला 1 रुपया तयार होतो. मग ह्या काही ज्या बेसिक गोष्टी आहेत, 25 पैशाची 5 नाणी लागतात, 20 पैशाची 5, 25 पैशाची 4 आणि अजून एक एक्झाम्पल असतं आपल्याला, ते असते 10 पैशाचं. मग साधं सिंपल वाटते का रे, 10 पैशाची आपण 10 नाणी जर घेतली तर आपला 1 रुपया तयार होत असतो. लक्षात ठेवा. म्हणजेच काय 10 पैशाची किती नाणी लागतात आपल्याला, 10 नाणी लागतील, त्यावेळी आपला 1 रुपया तयार होणार. मग ह्याचा जो वापर आहे लक्षात ठेवा, तो आपल्याला नाण्यांची संख्या शोधताना करायचा आहे. त्यामुळे साईडला कुठेतरी नोट करून ठेवा, हे 25 पैशाची 5 नाणी लागणार आहेत, 25 पैशाची 4 नाणी लागणार आहेत, 20 पैशाची 5 आणि 10 पैशाची 10 नाणी आपल्याला लागतात 1 रुपया तयार करायला. आणि 1 रुपया म्हणजेच पैशात किती असतो रे तो, तर 100 पैसे ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे, त्यामुळे हे देखील तुम्ही नोटबुकमध्ये नोट करून ठेवायचं आहे. आणि हा फॉर्म्युला देखील, बेसिकली हा फॉर्म्युला जास्त महत्त्वाचा आहे. मूल्य गुणिले संख्या बरोबर काय मिळते आपल्याला, रक्कम मिळणार आहे. आणि यातलं आता एक्झाम्पल बघू आपण. पहिलं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. सर्व विद्यार्थ्यांनी काय करून घ्यायचं, आधी एक्झाम्पल जसं म्हणतोय तुम्हाला, एक्झाम्पल आधी नीट समजून घ्या, वाचून घ्या की आपल्याला डाटा कशा पद्धतीनं दिला जातो ते. मग एक्झाम्पल बघा काय सांगितलं आपल्याला, तर एका बॅगमध्ये 1 रुपया 50 पैसे आणि 25 पैसे या नाण्यांच्या संख्येचे गुणोत्तर 4:5:7 आहे. जर बॅगमध्ये एकूण 691 रुपये असतील तर 50 पैशांच्या नाण्यांची संख्या किती. म्हणजेच काय, इथं तर बघा जे गुणोत्तर, इथं तुम्हाला जसं म्हटलं की एक तर मूल्याचं गुणोत्तर दिलं जातं किंवा दुसरं संख्येचं गुणोत्तर दिलं जातं. मग या एक्झाम्पलमध्ये बघा आपल्याला नाण्यांच्या संख्येचे गुणोत्तर हा सरळ सरळ शब्द वापरलेला आहे. मग सुरुवात जी आहे ती आपल्याला त्याच गुणोत्तरापासून आपल्याला करायचं आहे. पहिला जसं तुम्हाला म्हटलं, रकमेचा फॉर्म्युला काय मिळतो मला, तर मूल्य गुणिले संख्या. मग मूल्य म्हणजे कुठलं असतं रे, तर आपल्याकडे कोणत्या टाईपची नाणी आहेत. मग प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितले बघा, तर 1 रुपया 50 पैसे आणि दुसरं आहे आपल्याला काय, तर 25 पैसे या नाण्यांचं मूल्य आहे आपल्याकडं. ठीक आहे, मग पहिला जसं तुम्हाला म्हटलं मूल्याचं गुणोत्तर आपल्याला ह्यातनं शोधायचं आहे. मूल्य म्हणजेच काय असते, आपल्याला जे सुरुवातीलाच म्हटलं काय, मूल्याचा अर्थ काय असतो, तर त्या नाण्याची रक्कम किंवा नाण्यांची स्वतःची किंमत. मग 1 रुपये म्हणजेच लक्षात ठेवा, आता गुणोत्तर घ्यायचं असेल तर एकक सगळं सेम लागते. मग इथं फक्त मी काय चेंज करतो, 1 रुपया म्हणजे आपल्याला तुम्हाला माहीत असेल किती असतात रे, तर हे असतात आपले 100 पैसे आणि हे आपल्याला काय दिलेले होते, 1 रुपयाची किंमत होती. मग फक्त 1 रुपयाला 100 पैशामध्ये कन्वर्ट करा आणि ह्याचं आपल्याला काय करावं लागेल, गुणोत्तर घ्यायचं आहे. ते म्हणजे मिळणार तुम्हाला मूल्याचं गुणोत्तर. मग मूल्याचं गुणोत्तर बघा, आता ह्या तिघांना बघा 25 भाग जातोय, 25 × 100, 25 2 50 आणि 25 1 25, म्हणजे 4:2:1 हे माझं काय ते गुणोत्तर येते. कशाचं, मूल्याचं. संख्येचं गुणोत्तर बघा आपल्याला प्रश्नामध्येच दिलेलं आहे. नाण्यांच्या संख्येचं गुणोत्तर किती होतं, तर 4:5:7, म्हणजे इथं खाली टाकू आपण संख्या आणि संख्येचं गुणोत्तर काय सांगितलेले, तर 4:5:7 आणि ह्यातून आपल्याला काय मिळणार आहे, तर त्या रकमेचं गुणोत्तर. रक्कम मग आणि रकमेचा फॉर्म्युला आपण लिहिला होता, काय होता रे, तर मूल्य गुणिले संख्या. मग मूल्य गुणिले संख्या म्हणजेच काय, उभ्या पद्धतीनं लक्षात ठेवा आपल्याला काय करायचं, इथं प्रत्येकाचा गुणाकार करायचा आहे. ठीक आहे, त्यामुळे प्रत्येक एक्झाम्पलला लक्षात ठेवा या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, प्रोसेस करायचे. पहिला मूल्याचं गुणोत्तर शोधायचं, ते कशातून, तर कोणकोणत्या प्रकारची नाणी आहेत त्याच्यातून आपण ते काढलं. संख्येचं गुणोत्तर ऑलरेडी दिलं होतं, रकमेचं गुणोत्तरचा फॉर्म्युला आपण ऑलरेडी दिला होता, काय दोघांचा गुणाकार करायचा. मग गुणाकार करा, किती होते बघा, 4 × 16, त्यानंतर हे होणार आहे 5 2 10 आणि इथं होणार आहे 7 1 7, उभ्या पद्धतीचा गुणाकार. मग ही आली माझी बॅगेमधली रक्कम, किती, 16 रुपये 10 रुपये आणि 7 रुपये. मग पुढचं एक वाक्य बघा, बॅगेमध्ये एकूण 691 रुपये आहेत, म्हणजेच काय, ती आहे माझी टोटल रक्कम. मग टोटल रक्कम आपण गुणोत्तरामध्ये पहिल्याच लेक्चरमध्ये बघत आले, शाब्दिकच्या एकूण रक्कम असेल तर आपण गुणोत्तराची बेरीज करतो. मग तेच लॉजिक तुम्हाला इथं लावायचं आहे. म्हणजेच ह्या सगळ्या रकमेची जी काही बेरीज आहे ती किती असणार आहे रे, 691 असेल. मग बेरीज करू आपण, हे बघा किती ते 16 आणि 10 26, 26 आणि 7 33, एवढी माझी रक्कम आली गुणोत्तरामध्ये. त्यांची खरी किंमत आहे 691, म्हणजे 33ची व्हॅल्यू असणार आहे 691. एकाची काढून घेऊ आपण, 33 भागायचं आहे, 33 2 66, 3 उरले 31 झाले.
ठीक आहे, म्हणजे किती होणार आहे 66 म्हटलं 3 उरेल परत 31 होणार आहे माझं इथं. ठीक आहे, सॉरी 691 रुपये. येस एक्झॅक्टली. इथं बघा आपण एकदा क्रॉस चेक करूया व्हॅल्यू. 16 × 26 आणि 7 26 आणि 6 आणि 7 अरे रे थांबा 26 आणि 7 येस बरोबर आहे. 33 आणि 33ची किंमत एक्झॅक्टली भाग जात नाही. आपण थोडंसं इथं चेंज करूया व्हॅल्यू. इथं काय करूया याला 33 करू, कारण का लक्षात ठेवा पुढचे जे काय व्हॅल्यू आहेत ते आपल्याला त्या रिस्पेक्टिव्ह आल्या पाहिजेत. त्यामुळे इथं टोटल रक्कम जी आहे ती 693 रुपये करू. म्हणजेच 33नं पूर्ण भाग जाईल माझा. 33 दुनी 66 3 उरेल आणि 33 एक्के 33. ठीक आहे, म्हणजे एकाची किंमत आली माझी 21 रुपये. मग आपल्याला प्रश्न काय विचारला आहे तर 50 पैशांच्या नाण्यांची संख्या. मग इथं बघा 50 पैशांच्या नाण्यांचं मूल्य इथं मला मिळते आणि इथं एक काळजी घ्यायची लक्ष ठेवा. आता 50 पैशाच्या नाण्याची संख्या इथं 5 आहे. 5 आहे म्हणून तुम्ही 21 × 5 करायचं नाही. आधी काय काढायचं त्यांचं मूल्य काढायचं किंवा रक्कम म्हणू शकताय. म्हणजेच काय इथं आपल्याला पहिला तुम्हाला मिळेल 50 पैशाची रक्कम. ठीक आहे, मग ती कशी एकाची 21 ही व्हॅल्यू आले माझे. मग 10ची किती असणार आहे रे 21 10 210 रुपये. 21 10 210 रुपये ही आली माझी रक्कम. पण मला नाण्यांची संख्या पाहिजे. मग तुम्हाला माहीत असेल की 50 पैशाचे मला सांगा 2 कॉईन एकत्र केले आपण तर माझा 1 रुपया तयार होतो. बरोबर, 50 पैसे म्हणजे 8 आणे झाले. 8 आण्याचे 2 कॉईन्स घेतले तर आपले काय होतात 1 रुपया तयार होतो. मग जर ही माझी टोटल रक्कम असेल तर नाणी जर पाहिजे असतील तुम्हाला तर सिंपल काय करायला लागेल रे एक ह्याला तुम्हाला 2 गुणायला लागेल. मग 210ची दुप्पट करा जी की किती असणार आहे 420. हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. टोटल नाण्यांची जी काही संख्या आहे 50 पैशाची ती किती असायला पाहिजे रे 420. हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. तर लक्षात ठेवा ही प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे आणि यामध्ये बघू शकता कुठेही एक्सचे काहीही आपल्याला गरज पडणार नाही. फक्त नीट प्रोसेस आणि नीट मांडणी तुमची झाली पाहिजे तरच आपण काय फायनल आन्सरपर्यंत पोहोचू शकतो. पहिलं टार्गेट ठेवा मूल्याचं गुणोत्तर शोधायचं आहे. त्यानंतर संख्येचं रकमेचं गुणोत्तर शोधताना उभ्या पद्धतीचा गुणाकार तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे, मग गुणाकाराला माझा 16 10 असतात आणि बॅगेमधली जी काय टोटल रक्कम आहे ते फक्त 691च्या ऐवजी 693 करा जेणेकरून आपला जो कॅल्क्युलेशन आहे ते पुढचं सोपं होईल. त्यामुळे 33ची किंमत 693 असेल तर किती रे एकाची किंमत किती मिळेल मला तर 21 मिळणार आहे. मग त्या 21 वरून 50 पैशाचा प्रश्न होता. आपण रक्कम काढली आधी 210 झाले आणि 210चे जर मला कॉईन्स नाणी पाहिजे असतील तर त्याला गुणिले 2 करावं लागेल. ठीक आहे, आणि त्यानंतर मला फायनल आन्सर मिळेल किती 420. हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न याच पद्धतीचा आहे तुमच्या स्क्रीनवरती आहे. सेम प्रोसेस तुम्हाला आत्ता करायची बघा जसं आपण आत्ता केलं ते. पहिला मूल्याचं गुणोत्तर शोधा. त्यानंतर आपल्याला रकमेचं संख्येचं गुणोत्तर बऱ्यापैकी एक्झाम्पलमध्येच दिलं जातं तुम्हाला आणि त्यातून आपल्याला त्या रकमेचं आपल्याला काय करायचं आहे गुणोत्तर शोधायचं आहे. मग प्रश्न बघा आता काय तर एका बॅगमध्ये 1 रुपया 50 पैसे आणि 25 पैसे यांच्या संख्येचे गुणोत्तर 3 7 4 आहे. जर बॅगमध्ये 420 रुपये असतील तर 1 रुपयाच्या नाण्यांची संख्या किती. मग आता बघा इथं सेम एक्झाम्पल आहे. पहिला सिक्वेन्स पण सेम सांगितलेला आहे 1 रुपया 50 पैसे आणि 25 पैसे. मग ह्याच्यातून जसं तुम्हाला म्हटलं पहिला आपण काय शोधायचं आहे तर त्या मूल्याचं गुणोत्तर शोधायचं आहे. सेम 1 रुपयाला तुम्हाला 100 पैसे कन्सिडर करायचे आहेत. 100 पैसे 50 पैसे आणि 25 पैसे ह्यांचं गुणोत्तर पण सेम येणार आहे जे मगाशी काढलेलं होतं आपण. मूल्याचं गुणोत्तर 25 × 100 25 2 50 आणि 25 1 25. त्यानंतर आपण ह्यातनं पुढं काय काढलेलं आहे तर संख्येचं गुणोत्तर आणि संख्येचं गुणोत्तर शोधायची काही गरज नसते ते आपल्याला एक्झाम्पलमध्येच दिलं जातं. इथं सिक्वेन्स आहे बघा काय रे तर 3 7 4 गुणोत्तर आहे 3 7 आणि 4 आणि झालं. मग हे 2 व्हॅल्यू मिळाले आपल्याला. मग आपण तिसरी व्हॅल्यू शोधू शकतोय ती कशाची असणार आहे माझी रक्कम. मग रकमेच्या गुणोत्तरासाठी बघा 4 3 12 त्यानंतर 7 2 14 आणि हे होणार आहे 4 1 4 आणि ही टोटल रक्कम म्हणजे मला बॅगेमधली टोटल व्हॅल्यू दिलेली आहे आणि टोटल बॅगेमध्ये सांगितले आपल्याला किती रे तर 420 रुपये आहेत. मग ही टोटल रक्कम मिळून माझं 420 रुपये तयार होणार आहे. ते एकत्र बेरीज करा की जाते बघा तर 14 4 18 18 आणि 12 किती जाणार आहे 18 आणि 12 किती होणार आहेत माझे टोटल 30. म्हणजेच ह्या 30 रुपयेची गुणोत्तरामध्ये बेरीज आली. खरी बेरीज आहे 420. एकाची किंमत काढून घेऊ भागिले 30 होणार 0 0 कट होईल आणि 3 1 3 आणि 3 4
12 म्हणजे एकाची व्हॅल्यू आली माझी किती रे तर 14 ही व्हॅल्यू आली. प्रश्न आहे माझा एका रुपयाच्या नाण्यांची संख्या पाहिजे. मग 1 रुपये म्हणजे ही व्हॅल्यू आहे बघा. 1 रुपयाची रक्कम किती आहे रे 12 आहे. एकाची 14 रुपये आलेले आहे म्हणजेच पहिला मला काय मिळेल आपल्याला याच्यामधून 1 रुपयाची रक्कम. मग 1 रुपयाची रक्कम तयार किती होते तर 12 गुणिले 14 करा. मग 14 गुणिले 12 किती जाते बघा 14 दुनी 28 कॅरी 2 जाईल 14 1 14 आणि 2 16 म्हणजेच किती रे तर एका रुपयाचे माझ्याकडे टोटल 168 रुपये आहेत. मग आता इथं नाण्यांची संख्या पाहिजे ना. जर 168 रुपये असतील 1 रुपयाचे तर ऑब्व्हियसली लक्षात ठेवा नाण्यांची जी काही संख्या पण आहे ती पण काय असेल रे सेमच असली पाहिजे. म्हणजेच 1 रुपयाच्या नाण्यांची संख्या देखील किती असेल इथं माझी 168च असणार आहे. क्लिअर आहे. तर या पद्धतीने लक्षात ठेवा आपल्याला प्रोसेस फॉलो केली जसं मागच्या एक्झाम्पलला फॉलो केले ते महत्त्वाचं असते तुम्हाला फक्त हे मूल्याचं गुणोत्तर शोधणं. बऱ्यापैकी एक्झाम्पलमध्ये संख्याचं गुणोत्तर दिलंच जातं ह्याच्यातून आपल्याला फक्त शोधायचे असते काय त्यांच्या रकमेचं गुणोत्तर आणि त्यानंतर पुढची प्रोसेस आहे जे आत्तापर्यंत आपण ज्या काही गुणोत्तराच्या एकदम एकूण रक्कम असेल तर आपण बेरीज करतो या पद्धतीच्या शॉर्टकटनं आपल्याला काय करायचं आहे पुढची प्रोसेस करायची आहे. आणि फायनली एक महत्त्वाचं असते की नाण्यांची संख्या शोधणं. त्यासाठी 1 रुपयाची रक्कम असेल तर तुम्हाला आहे ते कॉईन्स तसेच राहतात. 50 पैसे असेल तर लक्षात ठेवा नाणी शोधताना दुप्पट करायचे जसं आपण मागच्या एक्झाम्पलला केलं ते. 25 पैशाची शोधताना चौपट करायचे आणि 20 पैशाची शोधत असेल तर आपल्याला 5 पट करायचे. ते आपण पुढं जसं जाईल तसे तसे आपल्याला ते एक्झाम्पल्स येत जाणार आहेत. ठीक आहे. येस नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती बघा. तर काय आपल्याला प्रश्न सांगितलं इथं तर एका व्यक्तीच्या पाकिटामध्ये 50 पैसे 25 पैसे आणि 10 पैसे या नाण्यांच्या संख्येचे गुणोत्तर 2:4:3 आहे. जर पाकिटात एकूण 460 रुपये असतील तर 25 पैशाचे मूल्य किती. म्हणजेच काय तर बघा शेवटचा प्रश्न एक बदल आहे. म्हणजे काय आत्तापर्यंत जे आपण जे एक्झाम्पल सोडवली त्यामध्ये आपण नाण्यांची संख्या शोधत होतो इथं तसं नाही आपल्याला त्या 25 पैशाचं मूल्य फक्त शोधायचं आहे. म्हणजेच काय जे आपण सुरुवातीला जी व्हॅल्यू मिळते आपल्याला ती ॲज इट इज ठेवायची संख्या शोधत बसायचं नाही. ठीक आहे. सेम प्रोसेस पहिला जसं तुम्हाला म्हटलं 3 स्टेपमध्ये आपल्याला शोधायचं आहे. एक पहिला मूल्याचं गुणोत्तर शोधायचं आहे दुसरं संख्येचं गुणोत्तर आणि त्यानंतर रकमेचं गुणोत्तर. ठीक आहे. मग त्यासाठी मूल्य शोधण्यासाठी जो आपल्याला गुणोत्तराचा जो सिक्वेन्स आहे म्हणजे नाण्यांची संख्या कोणकोणते मग त्यामध्ये काय काय बघा तर 50 आणि 25 आणि 10 पैसे म्हणजे सगळं जे आहे ते पैशामध्येच आहे. ठीक आहे. त्यामुळे ते काय नाही लिहिलं तरी चालेल 50 25 आणि 10. मग ह्यामधून आपल्याला काय शोधायचं आहे पहिल्याला तर मूल्याचं गुणोत्तर. मग 50 25ला बघा प्रत्येकाला 5 भाग घालवू शकतो आपण. 5 10 50 हे 5 5 25 आणि हे होणार आहे 5 2 10. यानंतर संख्येचं जे गुणोत्तर आहे जसं म्हटलं हे आपल्याला एक्झाम्पलमध्येच दिलं जातं. संख्येचं जे गुणोत्तर होतं बघा ते किती रे तर 2:4 असते. म्हणजे ॲज इट इज व्हॅल्यू घेऊ आपण ते 2 4 आणि 3 झालं. हे 2 व्हॅल्यू मिळाल्या. मग 2 व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण काय शोधतो रे तर त्या रकमेचं गुणोत्तर. ठीक आहे. मग रकमेच्या गुणोत्तरासाठी काय फॉर्म्युला बघितला होता दोघांचा गुणाकार करतो आपण उभ्या पद्धतीनं म्हणजे 10 2 20 त्यानंतर इथं होणार आहे 5 चौक 20 आणि इथं होणार आहे 3 2 6. ठीक आहे. या पद्धतीनं आपल्या इथे काय टोटल रकमेचं गुणोत्तर येईल. बॅगेमध्ये प्रश्नानुसार सांगितले की टोटल 460 रुपये आहेत. मग टोटल रक्कम याचाच अर्थ काय करतो आपण ह्या गुणोत्तराच्या टोटल सर्वांची बेरीज करत असतो. मग बेरीज बघा 20 आणि 20 40 आणि 6 46 म्हणजेच ह्या गुणोत्तराची बेरीज 46 आली तर टोटल बेरीज मला 460 सांगितली आहे. म्हणजे 46ची किंमत 460 रुपये असेल. एकाची किती म्हणू शकतो बघा 46 1 46 एकाची आली 10 रुपये किंवा 10 सिम्पल ॲज इट इज ठेवा. प्रश्न काय आपल्याला तर 25 पैशाच्या मूल्य किती. मग 25 पैसे म्हणजे बघा इथं मूल्य किती आहे त्याचं तर 20 आहे. तर मग हेच आपलं फायनल आन्सर आहे 25 पैसे याचं जे मूल्य असणार आहे तर एकाची जर 10 असेल तर 20ला किती करू शकता रे 20 10 200 रुपये हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. आणि इथं आपल्याला फक्त मूल्य शोधायचं आहे संख्या काढायची काही गरज नाही. आणि जर इन केस काढायचं असेल जसं आपण बघितलं होतं बघा आता हे कशाचे तरी हे 25 पैसे आहेत तर ते लक्षात ठेवा ज्यावेळी 25 पैशाची काहीतरी नाणी पाहिजे असतील तर तुम्हाला काय करायचं असतं आलेल्या रकमेला तुम्हाला 4 गुणायचं आहे एवढं लक्षात ठेवा. जसं की 50 पैशाला आपण 2 गुणत होतो तसंच 25 पैशाला 4 गुणायचं असते. म्हणजे जर आपल्याला नाणी पाहिजे असतील टोटल नाणी संख्या म्हणू शकतो त्याला नाण्यांची संख्या तर ती किती असेल 200ची चौपट करा किती असणार आहे ती 800 नाणी एवढी लागतील जर 200 रुपये तयार करायचे असतील तर 25 पैशाच्या फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. तसंच जर समजा 10 पैशाचं असतं तर आपल्याला 10ने गुणायला लागेल कारण 10 पैशाचे 10 कॉईन्स घेतल्यानंतर आपला 1 रुपया तयार होत असतं. ठीक आहे. त्यामुळे फक्त ज्यावेळी आपण संख्या शोधतो त्यावेळी कितीने गुणायचं हे देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जसं की 50 पैशाला 2ने गुणायचं आहे
25 पैशाला 4ने गुणायचं असते, 20 पैशाला 5ने आणि 10 पैशाला 10नेच गुणायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, त्यामुळे ह्या एक व्हॅल्यू तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळी संख्येत आपल्याला ज्यावेळी कन्वर्जन करायचं असते त्यावेळी तो फॅक्टर आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे आणि इथं बघा, जे तुम्हाला म्हटलं की जे गुणोत्तर दिलं जातं त्यासाठी हा प्रश्न एकदा नीट वाचून घ्या तुम्ही, आणि एक बदल थोडाफार केला आहे आपण ह्या प्रश्नामध्ये, तो बदल फक्त तुम्हाला समजून घ्यायचा. आणि नाण्यांच्या संख्येमध्ये आपल्याला ह्या दोनच टाईपचे 2 कॅटेगरीचेच प्रश्न पडतात. प्रश्न आधी वाचून घेऊ आपण. बघा काय सांगितलं आपल्याला, तर काय इथं बघा, तर एका बॅगेत 50 पैसे, 20 पैसे आणि 25 पैसे यांच्या मूल्याचे गुणोत्तर किती आहे? 8 4 5. जर बॅगेत एकूण 572 नाणी असतील तर 50 पैशांच्या नाण्यांची संख्या किती? ठीक आहे, टोटल किती सांगितले ते नाणी. आता इथं बघा प्रश्न जसं तुम्हाला म्हटलं, जो प्रश्नामध्ये चेंज आपल्याला केलेला आहे तो काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, जे गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे ते. मागच्या प्रश्नामध्ये जर तुम्ही नीट वाचन करत असाल, लक्षात ठेवा प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला रीडिंग हे स्किल तुमचं डेव्हलप झालं पाहिजे, वाचन तुम्हाला नीट करता आलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं. जर तुमचं वाचन नीट होत नसेल, काय दिलंय हेच नीट तुम्ही जर वाचत नसाल लक्षात ठेवा, तर मग सोडवणं तो प्रश्न सोडवणे हे खूप लांबची गोष्ट आहे. त्यासाठी आधी प्रश्न नीट समजून घेत जावा आणि डाटा कशा पद्धतीने आपल्याला व्हॅरिएशन केला जातो. मग ह्या एक्झाम्पलमध्ये बघा, मागच्या एक्झाम्पलमध्ये जर तुम्हाला विचार केला तर आपल्याला जे गुणोत्तर होतं ते नाण्यांच्या संख्येचं गुणोत्तर ॲज इट इज दिलं जात होतं. इथं जे गुणोत्तर आहे लक्षात ठेवा, ते संख्येचं गुणोत्तर दिलेलं नाही, ते आहे तुमच्या मूल्याचं गुणोत्तर. ठीक आहे, आणि दुसरी रक्कम जी आहे ती लक्षात ठेवा, इथं रुपयामध्ये दिलेलं नाही, इथं आपल्याला टोटल नाण्यांची संख्या सांगितलेली आहे. मग टोटल नाण्यांची संख्या किती सांगितलेली आहे, तर 572 एवढी नाणी आहेत. मग या अशा पद्धतीनेच लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये नाण्यांच्या संख्येमध्ये हे 2 टाईप आपल्याला पडतात. एकात तुम्हाला टोटल रक्कम दिली जाते आणि एकामध्ये टोटल नाण्यांची संख्या दिली जाते. मग आपल्याला सोडवण्याच्या प्रोसेसमध्ये थोडासा चेंज करायचा आहे. बघा, सिक्वेन्स जर म्हटला तुम्ही मूल्याचा, तर पहिला 50 पैसे आहेत, परत 25 पैसे आहेत आणि परत 20 पैसे आहेत. ठीक आहे, याच्यातून आपण काय करणार आहे, त्यांच्या मूल्याचं गुणोत्तर. बरोबर, ठीक आहे. मग मूल्याचं जर गुणोत्तर आपण काढायचं झालं तर ॲज इट इज मिळणार आहे ते. आणि आपल्याला जी खाली एक ही दिली ती बघा, काय मूल्याचं गुणोत्तरच म्हणजे लक्षात ठेवा ते आपल्याला रकमेचं गुणोत्तर दिलेलं आहे. कशाचं दिलेलं आहे? रक्कम याचं गुणोत्तर आपल्याला सांगितलेलं आहे. आणि रकमेचं जे गुणोत्तर आहे बघा ते किती आहे रे, तर 8 4 5 ही रक्कम आहे. 8 4 5. आणि मूल्याचं जे गुणोत्तर आहे ते काय काढायची गरज नाही. आणि मूल्य म्हणजे इथं तुम्हाला ते काय रक्कम कन्सिडर करायचे. ह्यातनं फक्त एक व्हॅल्यू शोधायचे तुम्हाला, त्या नाण्यांची संख्या किती असायला पाहिजे गुणोत्तराच्याच बाबतीमध्ये. ठीक आहे, हा एवढाचाच बदल तुम्हाला करायचा आहे. मूल्याचं गुणोत्तर म्हणजेच तुम्हाला इथं कन्सिडर करायचं आहे ते रकमेचं गुणोत्तर कन्सिडर करायचं आहे. जे व्हॅल्यू आपल्याला काय काय होत आहे ते 8 4 5. मग आपल्याला टोटल नाण्यांची संख्या दिली आहे या एक्झाम्पलला 572. मग तुम्हाला काय करायचं आहे, फक्त या मूल्यांना कन्वर्ट करायचं आहे त्यांच्या संख्येमध्ये. मग कन्वर्जन कसं करायचं बघा, तर हे आहेत किती रे, 50 पैसे आहेत. 50 पैशाची रक्कम किती सांगितली त्यांनी, 8 रुपये सांगितलेले आहे. मग जसं आपण मागाशी म्हटलं काय, 50 पैशाची जर नाणी पाहिजे असतील आपल्याला, तर लक्षात ठेवा तुम्हाला इथं काय रे, तर गुणिले 2 करावं लागतं. 25 पैशाची नाणी असतील, कन्वर्जन करायचं असेल तर गुणिले 4 करायचं आहे. 20 पैशाचे असतील तर आपल्याला काय करावं लागतं, तर गुणिले 5 करावं लागतं. म्हणजेच काय, 50 पैशाच्या नाण्यांचं जर मला 8 रुपये तयार करायचे असतील तर 8 दोन्ही किती होणार आहे रे, तर 16 नाणी लागतील मला इथं. ठीक आहे, त्याच पद्धतीनं 25 पैशाचे 4 रुपये तयार करायचे आहेत. सेम 4ची 4 पट होणार आहे, गुणिले 4 केला तर 4 चौक 16 ही नाणी लागतील मला. त्याच पद्धतीनं 20 पैशाचे किती रुपये करायचे आहेत, 5 रुपये तयार करायचे आहेत. मग 5 रुपये तयार करण्यासाठी गुणिले 5 म्हणजे 5 5 25 नाणी मला लागतील. झालं. मग आपल्याला टार्गेट जे आहे ते या एक्झाम्पलला हेच करायचं की तुम्हाला त्या नाण्यांच्या संख्येचं गुणोत्तर शोधायचं असतं. मागच्या एक्झाम्पलमध्ये ते ॲज इट इज दिलं होतं, इथं आपण शोधले. शोधण्याचा फॅक्टर लक्षात ठेवा हा आहे काय, जर तुम्ही 50 पैशाचे सिक्के असतील तर त्याला गुणिले 2 करायचं आहे, 25 पैशासाठी गुणिले 4 आणि 20 पैशासाठी गुणिले 5. कोणाला गुणायचं, तर त्यांच्या मूल्यांना, जे रक्कम आपल्याला सांगितलं होतं 8 4 5. झालं. तर मग टोटल संख्या जी आहे मला ह्या नाण्यांची दिलेली आहे. मग टोटल रक्कम याचा जर आपण गुणोत्तराची बेरीज करतो, हे किती जाते बघा, मग 16 16 32. 32ला 5 द्या, किंवा टोटल जर ॲडिशन डायरेक्टली केली तर ही तर किती म्हणणार, हे 32. मग 5 आणि 2 7 आणि 3 आणि 2 5. किती आलं ते 57 आलं. आणि यात 57ची जी काय खरी किंमत आहे ती किती सांगितलेली आहे आपल्याला, तर बघा 572 रुपये सांगितले होते. किती सांगितले, ह्या 57चीच किंमत 572.
कारण 572चं वाक्य काय होतं तर एकूण नाणी म्हणजेच 572 असणार आहे ते. म्हणजेच 57ची किंमत एवढी असेल तर आपल्याला आधी जसं तुम्हाला म्हटलं काय शोधतो रे आपण, एकाची व्हॅल्यू आपल्याला शोधावी लागते. मग एकाची काढण्यासाठी काय होणार आहे रे, तर भागाकार आपल्याला करावा लागेल. मग 57 जर डायरेक्टली ह्याला भाग घालवला बघा तर इथं ॲज इट इज भाग जात नाही आहे, इथं चेंज करू आपण थोडंसं, म्हणजे 10 व्हॅल्यू करूया. ठीक आहे, थोडेसे व्हॅल्यू जरा थोडे ही झालेले आहेत. इथं काय करूया 570. ठीक आहे, ते प्रिंटिंग मिस्टेक न झालेलं आहे ह्याच्यामध्ये टाईप करत असताना. व्हॅल्यू किती असायला पाहिजे टोटल, समजा 570 आहेत तर 57ला व्हॅल्यू 570 असेल. एकाची किती होऊ शकते रे माझी, तर एकाची होणार आहे डायरेक्टली 57 × 57. एकाची किती जाणार आहे 10, हे आपला आन्सर असेल एकासाठी. मग प्रश्न काय आपल्याला, तर 50 पैशांच्या नाण्यांची संख्या किती. मग 50 पैशाची नाण्यांची संख्या किती आहे रे, इथं 16 आहे. मग डायरेक्टली त्यातनं मिळेल मला 50 पैसे नाणी. मग 50 पैशाची नाणी संख्या 16 इथं. मग 16 म्हणण्यासाठी किंवा आधी रक्कम ज्या पद्धतीने काढली तरी चालेल किंवा डायरेक्टली आपण इक्वेटच केले. मग 16 आणि 10 किती म्हणू शकता रे, 160 एवढी काय असणार आहेत माझी ती नाणी असतील. किती असणार आहे ती 160, हे आपलं काय असणार आहे रे फायनल आन्सर असेल ह्या ठिकाणी. ठीक आहे, तर करायचं काय लक्षात ठेवा, जी प्रोसेस थोडंसं या पद्धतीने आपल्याला इथं काय करायचं, आपल्याला एक्झाम्पल जे आहे ते टॅकल करायचं आहे. म्हणजे पहिला आपण काय केलं तर आपल्याला इथं बघा रकमेचं गुणोत्तर दिलं होतं, नाण्यांच्या संख्येचं नव्हतं. मग ते आपण नाण्याच्या संख्येचं शोधलं. कसं शोधलं तर रकमेवरून आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला प्रत्येकाचं जे आहे त्या नाण्यांची संख्या शोधायची. मग 50 पैशासाठी गुणिले 2 करायचं, 25ला 4 आणि 20ला 5. ह्यातून आपल्याला टोटल व्हॅल्यू आल्या त्या कशाच्या, नाण्यांच्या संख्येच्या. मग ह्याची टोटल रक्कम आपल्याला किती सांगितली आहे, बॅगेमध्ये एकूण 570 नाणी आहेत. म्हणजेच टोटल बेरीज केली तर 57 भरते. 57ची किंमत 570, एकाला 10 असेल, आपल्याला पाहिजे ह्या 16ची, कारण तीच नाण्यांची संख्या. मग टोटल किती झाले रे, तर 160 हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. 16 आणि 10 160 जाईल. तर क्लिअर आहे. चलो पुढे जाऊ आता आपण. पुढचा देखील प्रश्न बघा याच पद्धतीचा आहे. या एक्झाम्पलमध्ये देखील तुम्हाला काय तिथं दिलेलं आहे, तर त्या नाण्यांच्या मूल्याचंच गुणोत्तर तुम्हाला देखील इथं सांगितलेलं आहे. त्यामुळे या देखील एक्झाम्पलला सेम प्रोसेस करायची जी आत्ता आपण केली ते. त्यामुळे त्यासाठी व्हिडिओ पॉज करून आधी तुम्हाला ट्राय करायचं आहे की तुम्हाला अशा टाईपचं एक्झाम्पल जमेल का. महत्त्वाचं लक्षात ठेवा ते फक्त कन्व्हर्जन करणं संख्येच्या बाबतीमध्ये. मग एक्झाम्पल बघा आता काय, तर एका बॅगमध्ये 1 रुपये 25 पैसे आणि 20 पैसे यांच्या मूल्याचे गुणोत्तर 9, 3, 2 आहे. 9, 3 आणि 2. जर बॅगमध्ये एकूण 682 नाणी असतील तर 1 रुपयाच्या नाण्यांची संख्या किती. म्हणजे आता इथं बघा सिक्वेन्स आपल्याला फक्त नाण्यांच्या जे व्हॅल्यू होते त्या चेंज केलेले आहेत. टाईप सेम आहे, आपल्याला मूल्याचंच गुणोत्तर दिले, संख्या आपल्याला शोधायचे. मग सेम प्रोसेस आपण करायचे. व्हॅल्यू जे आहेत पहिला सिक्वेन्स बघा काय काय असणार आहे, 1 रुपया 25 पैसे आणि 20 पैसे. त्यामुळे ह्याचं इथं गुणोत्तर शोधायची गरज लागत नाही, कारण आपल्याला हे डायरेक्टली कशात कन्वर्ट करायचं, त्यांना संख्येमध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे, त्यामुळे इथं पहिला असणार आहे त्यांची संख्या जी आपल्याला कन्वर्ट करायची आहे. इथं असणार आहे त्या रकमेचं गुणोत्तर, आणि त्या रकमेचा जो सिक्वेन्स आहे तो गुणोत्तर बघा किती सांगितलं आपल्याला, तर 9, 3, 2. म्हणजे काय काय व्हॅल्यू आहेत त्या 9, 3, 2, 9, 3, 2. मग आता कन्वर्ट करायचं कशाला, ह्यांना संख्यामध्ये. म्हणजे जसं की बघा 1 रुपयाचे किती कॉईन्स आहेत रे, तर 9 कॉईन्स आहेत. मग 1 रुपयाचे 9 कॉईन्स असतील किंवा 1 रुपयाचे 9 रुपये असतील तर नाण्यांची संख्या किती लागणार आहे, 9 कॉईन लागतील. इथं काय प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. 25 पैशाला मगाच्या पद्धतीने बघा गुणिले 4 करायचं आहे आणि 20 पैशाला गुणिले 5 करायचं आहे. ठीक आहे, म्हणजेच 1 रुपयाचे जर 9 रुपये तयार करायचे असतील तर ऑब्व्हियसली साधा आपण एक कॅल्क्युलेशन सेन्स वापरू शकता तुमच्या आपल्या व्यावहारिक नॉलेजमधला. 9 रुपये तयार करण्यासाठी 9 कॉईन्स लागतील मला. मग त्याच पद्धतीनं 25 पैशाची 4 पट करायचे, म्हणजे 4 त्रिक 12 आला. परत ह्या 5 न गुणायचे आणि 5 दोन्ही 10 आलं. म्हणजेच त्यांच्या संख्येचं जे काही गुणोत्तर आहे ते आलं माझं 9, 12 आणि 10. मग पुढं काय टोटल नाण्यांची संख्या सांगितलेली आहे मला किती आहे, तर ती 682 एवढी सांगितलेली आहे. मग इक्वेट करा, टोटल गुणोत्तराची बेरीज आपण ती इक्वेट करतो त्या पद्धतीनं. मग 12 आणि 9 किती होते बघा रे, 21. 12 आणि 9 21, 21 आणि 10 31. म्हणजेच ह्या 31ची जी काही किंमत आहे ती आपल्याला सांगितलेली आहे किती रे, तर 682. बरोबर. मग यानंतर एकाची शोधा आपण. मग एकाची काढण्यासाठी बघा 31ची दुप्पट करूया, 62 आलं. मग परत 31ची दुप्पट म्हणजे परत 6 उरते, परत 62 झाले आणि परत 31 दोन्ही 62. म्हणजे एकाची किंमत आली किती माझी 22. एकाची आली 22. प्रश्न काय आहे मला, तर 1 रुपयाच्या नाण्यांची संख्या किती. मग 1 रुपयाच्या नाण्यांची संख्या इथे किती आहे रे, 9 आहे. मग एकाची किंमत 22 आहे तर 1
रुपयाची नाणी डायरेक्टली काय करणार आहे आपण, तर 22ला 9ने गुणा फक्त, म्हणजे 22 गुणिले 9 होईल. झालं, एवढंच करायचं आपल्याला. किती होणार आहे बघा, तर 9 दुनी 18, 180 आणि 9 दुनी 18, म्हणजे 180 आणि 18 किती होणार आहे, 198. ॲन्सर किती असायला पाहिजे, 1 रुपयाची जी काही नाणी आहेत ती किती असणार आहे, टोटल ह्या 782 मधली 198 एवढी 1 रुपयांची नाणी असणार आहेत. क्लिअर आहे. आणि जसं तुम्हाला म्हटलं की ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरा कुठलाही प्रश्न या नाण्यांच्या टाईपमध्ये कधीही पडत नाही. एकतर तुम्हाला संख्येचं गुणोत्तर दिलं जातं किंवा त्यांच्या मूल्याचं गुणोत्तर दिलं जातं. म्हणजे ज्यावेळी संख्येचं गुणोत्तर दिलं जाईल आपल्याला त्या पद्धतीने प्रोसेस करायचे आहे, मूल्याचं गुणोत्तर दिलं जाईल त्यावेळी आपल्याला ह्या पद्धतीने ते कन्वर्जन करायचं आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे आणि इथून पुढचे जेवढे आता प्रश्न आपण बघायचे आणि जास्त करून लक्षात ठेवा, या टाईपचे जे काही प्रश्न आहेत मूल्याचं गुणोत्तर जे आता आपण 2 सोडवले, या टाईपचा प्रश्न जास्त करून आपल्याला परीक्षेत विचारला जात नाही. जास्त करून तुम्हाला लक्षात ठेवा तिथं डायरेक्टली संख्येचंच गुणोत्तर दिलं जातं, सिम्पल एक्झाम्पल ते ठेवलं जातं. आणि ह्याच प्रकारचा आत्ताचा प्रश्न आहे बघा, काय आपल्याला सांगितलं तर एका पर्समध्ये 1 रुपये 2 रुपये आणि 5 रुपये या नाण्यांच्या संख्येचे गुणोत्तर 5, 6, 7 आहे. 5, 6, 7 इथं बघा संख्येत शब्द वापरलाय. आणि पर्समध्ये एकूण 1040 रुपये असतील तर 5 रुपयाच्या नाण्यांची संख्या किती. म्हणजे सिंपल क्वेश्चन आहे जो आपण पहिल्यापासून सुरुवातीचे जे 3 एक्झाम्पल्स बघितले त्या टाईपचा एक्झाम्पल आहे. आधी गुणोत्तर काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला काय रकमेचं गुणोत्तर शोधायचं आहे. फक्त इथे सिक्वेन्स बघा तर तो सगळा रुपयात आहे. इथं कुठेही आपल्याला पैसे हा शब्द वापरलेला नाही, त्यामुळे हे एकत्र सगळं लिहू शकतोय मी, कारण सगळं रुपयातच आहे. 1 रुपये 2 रुपये आणि 5 रुपये. ह्यातून जसं मगाशी तुम्हाला म्हटलं मूल्याचं गुणोत्तर शोधायचं आहे. मूल्याचं गुणोत्तर बघा सेम राहील 1, 2, 5च, कारण 1, 2, 5ला कोणीच भाग जात नाहीये, त्यामुळे गुणोत्तर पण एवढंच राहणार आहे. यानंतर आपण शोधतो काय, संख्येचं गुणोत्तर. प्रश्न तोच आहे की संख्येचं गुणोत्तर दिलंय मला, मग ॲज इट इज अ व्हॅल्यू घेऊ आपण. काय बघा गुणोत्तर, तर 5, 6, 7 संख्येचं गुणोत्तर होतं 5, 6, 7. ह्याच्यातून आपण काय शोधलेलं तर त्यांच्या रकमेचं गुणोत्तर शोधायचं आहे. उभ्या पद्धतीनं गुणाकार काय काय होणार बघा, 5 1 5, 6 2 12 आणि 7 5 35. आणि या प्रश्नाला आपल्याला टोटल रक्कम सांगितलेली आहे. मग टोटल रक्कम याचा अर्थ आपण गुणोत्तराची बेरीज करायची आहे. हे किती होते बघा, 35 आणि 5 40 झाले. 40 आणि 12 किती होतात तरी तर 52. आणि ह्या 52ची जी काही किंमत आहे ती त्यांनी सांगितलेली आहे किती, 1040 रुपये टोटल त्या पर्समध्ये. मग 52ला जर एवढा असेल, एकाची किती म्हणू शकताय, 52ची दुप्पट आहे 104, म्हणजे एकाची आली तुमची 20. मग प्रश्न काय मला, तर 5 रुपयाच्या नाण्यांची संख्या. मग आधी 5 रुपयाचं मूल्य काढा. 5 रुपयाचं मूल्य किती आहे रे, 35 आहे. एकाला 20 व्हॅल्यू असेल तर 5 रुपयाचे किंवा 5 रुपयाची रक्कम म्हणू शकतायसा. हिचा आधी आपल्याला रक्कम शोधावी लागेल. मग 5 रुपयाची रक्कम किती मिळणार आहे मला, तर 35ची एकाची 20 आहे. 35ला किती म्हणू शकताय, 35 दुनी डायरेक्टली करूया आपण ते, 35 दुनी असणार आहे 70. म्हणजेच लक्षात ठेवा ते 5 रुपयाच्या फॉर्ममध्ये टोटल आपले 700 रुपये गुंतलेले आहेत. ठीक आहे. मग आपल्याला हिथनं आता काढायचं आहे त्या नाण्यांची संख्या. ही आधी लक्षात ठेवा रक्कम आली आपली. म्हणजेच काय, तर 5 रुपयाचे 700 रुपये तयार करण्यासाठी आपल्याला किती नाणी लागतील. सेम जसं तुम्हाला म्हटलं आपला व्यावहारिक नॉलेजचा तुम्हाला इथं सेन्स वापरावा लागेल. काय, 700 जर कॉईन्स तयार करायचे लागतील तर लक्षात ठेवा सिंपल जर भागाकार स्वरूपात मांडायचं असेल तर कसं मांडू शकताय तुम्ही, टोटल रकमेला ह्या 5ने भागा, मग 14 पंचे 70 असते. म्हणजेच काय, तर 5 रुपयाची जी काही नाणी आहेत ती किती असायला पाहिजे, तर 140 एवढी 5 रुपयाची नाण्यांची संख्या असेल. ठीक आहे. सेम प्रोसेस जसं आपण पहिल्यापासून करत आलेलं, फक्त हे रुपयाचं नाण्यामध्ये कन्वर्जन करत असताना तुम्ही कॅल्क्युलेशन पण करू शकताय किंवा जनरल आपल्या व्यावहारिक नॉलेजचा वापर पण करू शकताय. म्हणजे इथं बघा जसं की करायचं झालं तर एका जसं आपल्याला माहिती आहे की 5 रुपयाच्या बाबतीमध्ये 5-5 रुपयाचे टप्पे पडत जाणार आहेत. मग डायरेक्टली फक्त काय करायचं, तुम्हाला रकमेला या 5नं भागा, कितीचा कॉईन आहे तो. त्यामुळे 700 भागिले 5 होईल. किती कॉईन्स असतील ते 140 एवढे कॉईन्स असणार आहेत. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा पण प्रश्न बघा या पद्धतीचा आहे, त्यामुळे हे काय पुसतच नाहीत. ठीक आहे. तर प्रश्न नीट वाचून घ्या आधी. आता इथून पुढचे जे काही प्रश्न आहेत बघा ते थोडंसं आपल्याला दिलेला जो काही डाटा असतो त्यामध्ये थोडेफार चेंजेस केले जातात, की हायेस्ट लेवल जे म्हणतो आपण
की आत्तापर्यंत जे झाले बघा ते ॲज इट इज तुम्हाला पोलीस भरती असेल, स्टाफ सिलेक्शन असेल, या टाईपच्या एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला प्रकारचे एक्झाम्पल्स पडतात. आत्ताचे जे एक्झाम्पल आहे हे तुम्ही एक्सपेक्ट करू शकताय तुमच्या MTSच्या एक्झाममध्ये किंवा CHSLच्या एक्झाममध्ये डायरेक्टली फक्त प्रश्न, शेवटचा प्रश्न बदलला जातो. बघा काय आपल्याला सांगितलं आहे, तर एका बॅगमध्ये 10 रुपये, 5 रुपये आणि 2 रुपये या नाण्यांच्या संख्येचे गुणोत्तर 10, 5, 2 आहे. संख्येचं किती आहे तेवढंच आहे, 10, 5, 2. बॅगमधील 5 रुपयाच्या नाण्यांचे मूल्य आणि 2 रुपयाच्या नाण्यांच्या मूल्यापेक्षा 84 रुपयाने अधिक आहे, तर बॅगमधील 10 रुपयाच्या नाण्यांचे एकूण मूल्य किती. जसं तुम्हाला म्हटलं बघा शेवटचा प्रश्न थोडासा फिरवला आहे त्यांनी. आपण आधी डाटा घेऊ सगळा आणि त्यानंतर मग प्रश्नावरती येऊया. ठीक आहे. सिक्वेन्स जो आहे तो नाण्यांच्या काय काय होता रे, 10 रुपये, 5 रुपये आणि 2 रुपये. ठीक आहे, 10, 5 आणि 2. मग सेम ह्याच्यातनं आपण काय त्यांचं मूल्य शोधणार आहे. मूल्याचं गुणोत्तर हेच येणार आहे बघा, किती, 10, 5, 2. यानंतर आपण काय संख्येचं गुणोत्तर आपल्याला डायरेक्टली दिले एक्झाम्पलमध्ये आणि संख्येचं पण गुणोत्तर बघा सेमच आहे. किती आहे ते, 10, 5, 2. ते पण सेमच राहणार आहे माझं, कारण 10, 5, 2ला कोणी भाग जात नाही. आणि लक्षात ठेवा ह्या सगळ्या व्हॅल्यू रुपयात आहेत, हे तर कुठलीही व्हॅल्यू आपल्याला पैशामध्ये दिलेली नाही. मग पुढचं सेम प्रोसेस काय करणार आहे आपण, याच्यातून त्यांच्या रकमेचं गुणोत्तर काढणार. मग रकमेसाठी काय, दोघांचा गुणाकार, 10, 10, 100. त्यानंतर इथं किती होणार आहे, 5, 5, 25 आणि हे होणार आहे बेदोनी 4. म्हणजे त्यांच्या रकमेचं गुणोत्तर आलं 100, 25, 4. मग पुढचा प्रश्न नीट वाचा एकदा, काही जो डिफरन्स आहे तो काय सांगितलं आपल्याला वाक्य काय आहे बघा. तर 5 रुपयाच्या नाण्यांचे मूल्य आणि 2 रुपयाच्या नाण्यांच्या मूल्यापेक्षा, 5 रुपयाच्या नाण्यांच्या मूल्य, तिथं आणीचं काही गरज नाही आहे, 2 रुपयाच्या नाण्यांच्या मूल्यापेक्षा 84ने अधिक आहे. म्हणजेच काय, 5 रुपयाचं मूल्य किती आले रे, तर 25 रुपये आलेलं आहे, बरोबर. 2 रुपयाच्या नाण्याचं मूल्य किती आहे, तर 4 रुपये आलेलं आहे. मग आपल्याला माहिती आहे की पेक्षा कमी, पेक्षा जास्त हा काय असतो रे, तर त्या दोन किमतींमधला डिफरन्सच असतो. म्हणजेच काय, इथं 5 रुपयाचं मूल्य 25 आहे, 2 रुपयाचा 4 रुपये आहे. डिफरन्स किती पडला रे दोघांमध्ये, तर 25, 4 म्हणजे 21चा डिफरन्स पडला. गुणोत्तरामध्ये 21चा फरक आहे. तो खरा फरक त्यांनी किती सांगितलं आहे, तर 84 रुपये सांगितलेला आहे. कारण पेक्षा कमी, पेक्षा जास्त आपण शाब्दिकमध्ये बघितलं असलं एक्झाम्पल, तो काय असतो त्या दोघांमधला डिफरन्सच असतो तो. म्हणजेच एकाची किंमत 21ची किंमत 84 असेल, एकाला काय डायरेक्टली जाईल बघा 21 × 84. एकाची आली 4. प्रश्न काय मला विचारला आहे, तर 10 रुपयाच्या नाण्यांचे मूल्य किती. मग 10 रुपयाच्या नाण्यांचं मूल्य किती आहे, इथं 100 आहे, एकाची व्हॅल्यू 4 आहे, त्यामुळे फायनल आन्सर काय असणार आहे, 10 रुपयाचे मूल्य म्हणू शकता असा तुम्ही. 10 रुपयाचे मूल्य किती होणार आहे, 100 × 4, 100 चोक किती होणार आहे, 400 रुपये. हे आपलं काय असणार आहे पाहिजे इथं फायनल आन्सर असेल. फक्त हे नीट समजून घ्या की ह्याचा वाक्याचा अर्थ काय होतो. म्हणजे तू काय पेक्षा कमी, पेक्षा जास्त तो डिफरन्स घ्यायचा आपल्याला. 25, 4 मध्ये 21चा डिफरन्स आहे, 21ची व्हॅल्यू किती असणार आहे, 84. एकाची 4 आली, 100 रुपयाच्या मूल्य पाहिजे, 100 × 4, 400 रुपये. हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न काही वेगळं नाही आहे बघा, नॉर्मल प्रश्न आहे तो अशा पद्धतीचाच. त्यामुळे व्हिडिओ पॉज करून तुम्ही आता बऱ्यापैकी सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत ते तुमच्या चांगल्या पद्धतीने क्लिअर झाल्या असतीलच. आता जेवढे काय शेवटचे 3 एक्झाम्पल्स बघायचे आहेत आणि जेवढे एक्झाम्पल्स होतील ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आजचं लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला तो एक कॉन्फिडन्स येईल की यार आपल्याला आता ह्या टाईपचे एक्झाम्पल 100% सुटणारच. फक्त तुम्ही स्वतःला ॲनालाइज करा की स्वतःला तुम्ही तिथं एक काय म्हणतो आपण, तुम्ही प्रयत्न केला पाहिजे की यार हे एक्झाम्पल मला सुटतंय का नाही. तर ज्या दिवशी तुम्ही अशा पद्धतीने डायरेक्टली लास्ट सेशन शेवटचे जे काही 3 ते 4 एक्झाम्पल्स असतात तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न केला तर 100% तुम्हाला पण समजेल की आपल्याला लेक्चरमधनं किती काय गोष्टी समजल्या आणि कोणत्या गोष्टी समजल्या नाही आहेत आपल्याला. त्यासाठी व्हिडिओ पॉज करून ॲन्सर तुम्ही स्वतः काढण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, काही वेगळे एक्झाम्पल नाही आहे. काय बघा, तर एका पिशवीत 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये यांची एकूण रक्कम 840 रुपये आहे. त्यांच्या संख्येचे गुणोत्तर 8, 1, 5 आहे. तर पिशवीतील 5 रुपयाच्या नाण्यांची संख्या किती. आणि जसं तुम्हाला म्हटलं की सिम्पल एक्झाम्पल आहे, सगळं रुपयातच दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला इथं कन्व्हर्जनची पण काय गरज नाही की ×4 ×2 ॲज इट इज व्हॅल्यू तुमच्या येतील. तर ठीक आहे, तर बघा काय काय होईल. आपल्याला सिक्वेन्स आहे माझा मूल्याचा 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये. मग मूल्याचं गुणोत्तर पण तेच येणार, कारण 1, 2, 5ला कुणीच भाग जात नाही आहे आणि ह्या सगळ्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या रुपयात आहेत. ठीक आहे, संख्येचं गुणोत्तर डायरेक्टली सांगितले आपल्याला 8, 1, 5, 8, 1 आणि 5. ह्यातनं आपल्याला शोधायचं आहे रकमेचं गुणोत्तर किती येईल बघा. तर 8, 1, 8 हे होणार आहे, 2, 1, 2 आणि हे होईल 5,
25. मग रकमेचं गुणोत्तर मिळालं मला, पण टोटल रक्कम पण सांगितलेली आहे आपल्याला प्रश्नात 840 रुपये. मग 840चा अर्थ काय, तर गुणोत्तराची बेरीज 8 आणि 2 10 आणि 10 आणि 25 किती जाते रे, तर 35. 25 आणि 10 35. आणि या 35ची जी काय व्हॅल्यू आहे ती आपल्याला किती सांगितलेली आहे, तर 840. म्हणजेच 35ची किंमत 840 असेल. आपल्याला काय शोधायचं आहे, एकाची किंमत शोधायची आहे नेहमी पद्धतीनं. म्हणजेच 840ला 35नं भागा, 35 दोन्ही करूया आपण डायरेक्टली आधी. 35 दोन्ही 70, 14 उरलं 14 झालं 140 आणि 35ची चौपट मिळेल बघा 140. कारण 35ची दुप्पट 70 असते, 70ची परत दुप्पट करा 140 येईल. म्हणजे एकाची किंमत आली 24. प्रश्न काय आपल्याला, तर 5 रुपयाच्या नाण्याची संख्या. मग आधी 5 रुपयाची रक्कम आधी शोधावी लागेल, डायरेक्टली संख्या आपण काढू शकत नाही. मग एकाची 24 आहे, तर आधी काय करूया आपण, 5 रुपयाच्या किंवा 5 रुपयाचे मूल्य आधी तुम्हाला शोधावं लागेल. ठीक आहे. मग एकाची किंमत 24 आहे, 5 रुपयाचं मूल्य आहे 25. 25 गुणिले 24 करा, हे किती जाते बघा, 25 दोन्ही 50 म्हणजे 500 झालं ते. आणि वरचं 25 चौक 100 म्हणजे किती रुपये मिळाले, ते 600 रुपये असतील. हे आलं त्यांचं मूल्य. पण आपल्याला मूल्य नको आहे, आपल्याला पाहिजे नाण्यांची संख्या. मग नाणी बरोबर मग मगाच्या सारखं जसं आपण 700ला केलं होतं बघा, तसं तिथं 600ला करावं लागेल. मग 5 रुपयाच्या पद्धतीनं 600 रुपये तयार करायचे असतील तर 600ला फक्त 5ने भागा, हे असेल आपल्या त्या नाण्यांची संख्या. मग हे डायरेक्टली आपल्याला असते 12 पंचे 60. म्हणजेच काय, तर 5 रुपयाच्या नाण्यांची संख्या जी काय असणार आहे ती किती असेल रे, 120 रुपये. हे आपलं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असेल. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा देखील प्रश्न ह्याच पद्धतीचा आहे. काही वेगळं आपल्याला तिथं करायचं नाही प्रत्येक एक्झाम्पलला, कारण जे वेगवेगळ्या टाईपचे जे प्रश्न पडतात तुम्हाला म्हटलं तो एकच असतो. कुठला, तर संख्येच्या ऐवजी आपल्याला तिथं मूल्याचं गुणोत्तर दिलं जातं. ठीक आहे. त्यासाठी सेम आत्ता ज्या विद्यार्थ्यांनी ट्राय केला त्यांना नक्कीच जमलं असेल, किंवा ॲटलिस्ट 1 2 3 स्टेप्स तर तुम्ही 100% काढले असतील. महत्त्वाचं तेच आहे, सुरुवात करत असताना तुम्हाला 100% 1 2 स्टेप इथूनच चालू होईल. सगळ्या स्टेप ॲट अ टाईम जमतील अशी अपेक्षा पण नाही, लक्ष द्यावं. फक्त त्याला गरज असते एका प्रॅक्टिसची आणि चांगल्या रिव्हिजनची. ठीक आहे. तर बघा एक्झाम्पल आता इथं आपल्याला काय आहे, तर एका बॅगमध्ये 1 रुपये 2 रुपये 5 रुपये सेम सिक्वेन्स आहे, 1 2 5 यांच्या संख्येचे गुणोत्तर आहे 12 5 3. जर बॅगमध्ये एकूण 3626 रुपये असतील तर बॅगमधील 5 रुपयाच्या नाण्यांची संख्या किती. म्हणजेच काय, इथं बघा सगळं रुपयातच आपल्याला सांगितलेलं ऑलरेडी. म्हणजेच इथं काय, आणि तो जो सिक्वेन्स आहे जो आता आपण घेतला ते 1 2 5 रुपये. म्हणजेच 1 2 5 मूल्याचं पण गुणोत्तर सेम राहणार, कारण 1 2 5 रुपयात आहे, भाग घालवू शकत नाही आपण. संख्येचं गुणोत्तर बदललंय 12 5 3. संख्येचं गुणोत्तर 12 5 आणि 3. मग यातनं आपण काढणार आहे रकमेचं गुणोत्तर. गुणाकार करू, किती होते बघा, 12 1 12, 5 2 10 आणि इथं होणार आहे 5 3 15. मग टोटल रक्कम मला किती सांगितलेली बॅगेमधली 3626 रुपये. ठीक आहे. मग बेरीज करूया, किती जाते बघा, 12 आणि 10 22, 22 आणि 15 किती जाणार आहे, तर 22 आणि 15 जर केला तर ते जाते 22 37. आणि ह्या 37ची किंमत आहे माझी किती, 3626 रुपये. मग ह्यातनं आता आपल्याला एकाची किंमत शोधायची आहे. मग एकाची बघा इथं आता 37 म्हणला तर मूळ संख्या आहे. मग आता इथं लक्ष द्यावं, आपल्याला त्या संख्येचा पाडाच म्हणावं लागेल, कारण 37 मूळ संख्या आली. त्यामुळे एकदा फक्त क्रॉस चेक करू आपण की 37च आहे का. येस 37च येते. मग आता भागाकार करायला लागणार आहे आपल्याला. पण काय, इथं जी 37 ही जी संख्या आहे ती मूळ संख्या मिळाल्यामुळे आपल्याला डायरेक्टली 37चा पाडाच म्हणावं लागेल. मग 37 9 किती जाते बघा आपण डायरेक्टली, 9 3 27 270 आणि वरचं 63. मग 3 6 7 13 1 3 बसते 333. 37 9 333. मग 62 मधनं 33 गेले. मग 33ला 9 दिलं तर जाते बघा 42 आणि वरचं ते 42 20 राहते. म्हणजे 29 बाकी राहिली आणि वरचं 6 म्हणजे ते झालं की ते 296. मग 37 7 8 56 बसते बघा 7 8 56. मग 37 8 डायरेक्टली बसेल 296. मग एकदा कन्फर्म करूया, 8 3 24 240 झालं ते आणि 8 7 56. मग 40 आणि 56 96 बसते. म्हणजेच एकाची जी काय किंमत आहे ती किती आली रे माझी, 98 आली. एकाला आलं 98. प्रश्न काय माझा इथं, 5 रुपयाच्या नाण्याची संख्या. मग इथं पण सेम आहे बघा, 5 रुपयाचं मूल्य किती आहे रे, 15 आहे. एकाची व्हॅल्यू 98 आली आहे. मग आधी आपल्याला काय काढायला लागणार आहे, 5 रुपयाचे मूल्य आपल्याला शोधावं लागेल. कसं, तर 98 गुणिले 15.
ठीक आहे, 98 गुणिले 15 हे माझं मूल्य येणार आहे. तर ह्याचा गुणाकार नको करायला, आपण ॲज इट इज व्हॅल्यू ठेवूया, कारण परत ह्याला आपल्याला 5 भागायचंच आहे ना, कारण नाण्यांची संख्या पाहिजे. मग नाण्यांची संख्या पाहिजे असेल तर नाणी बरोबर जेवढी रक्कम आलेली आहे त्याला आपण 5 भागणार आहे. त्यामुळे डायरेक्टली इथं भागा, गुणाकार करून जर तुम्ही परत भागला तर कॅल्क्युलेशन वाढेल. त्यामुळे एक काम वाचायचं, आपलं गुणाकार कमी होणार आहे. इथं 5 त्रिक 15 जाईल आणि 98ची तिप्पट फक्त करायचे. मग 9 त्रिक 27 270 झालं आणि 8 त्रिक 24. मग 270 आणि 24 किती होणार आहे, 294 एवढी आपल्याला काय लागतील रे, 5 रुपयाच्या नाण्यांची संख्या असेल. ठीक आहे, त्यामुळे इथं गुणाकार करू नका, एवढं काम आपलं वाचेल, कारण परत आपल्याला भाग घालावायचंच आहे 5 ना, कारण इथं आपल्याला नाण्यांचं मूल्य नको आहे, त्या नाण्यांची संख्या पाहिजे. त्यासाठी फक्त भागिले 5 करा, ॲज इट इज व्हॅल्यूला 5 त्रिक 15 झालं आणि 98ची तिप्पट. ती किती असणार आहे आपलं फायनल आन्सर, 294 एवढी 5 रुपयाच्या नाण्यांची संख्या असेल. चलो पुढे जाऊ. आणि आजच्या सेशनचं लास्ट एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. त्यासाठी सर्वांनी शेवटचा प्रश्न, यासाठी एक लास्टचा सेशन म्हणून तरी लास्ट एक्झाम्पलसाठी त्यासाठी सर्वांनी काय करून घ्या की व्हिडिओ पॉज करा आणि हे एक्झाम्पल नक्की स्वतः शेवटच्या फायनल आन्सरपर्यंत कसं पोहोचता येईल याचा सर्वांनी विचार नक्की करा. ठीक आहे, तर बघा एक्झाम्पल काय, तर एका बॅगमध्ये 2 रुपये 5 रुपये आणि 1 रुपये या नाण्यांच्या संख्येचे गुणोत्तर 50 3 2 आहे. जर बॅगमध्ये 5 रुपयाच्या नाण्यांचे मूल्य 2 रुपयाच्या नाण्यांच्या मूल्यापेक्षा 140 रुपयेने जास्त आहे तर 1 रुपयाच्या नाण्यांचे मूल्य किती. तर हा बघा एक्झाम्पल मागच्या एक्झाम्पल सारखंच आहे, दोघांमधला डिफरन्स आपल्याला दिलेला आहे. त्यासाठी आधी व्हिडिओ पॉज करून तुम्ही एक्झाम्पल जे आहे ते सोडवण्याचा प्रयत्न नक्की करा, जमेल लक्षात ठेवा, फक्त ते प्रयत्न करण्याची गरज आहे तुम्हाला. ठीक आहे, तर बघा सिक्वेन्स सेम राहणार आहे. माझा गुणोत्तर जे आहे ते 2 5 1 दिलं आपल्याला, म्हणजे उलट आहे, थोडक्यात थोडंसं चेंज झालेलं ते 1 2 5 नाही 2 5 1 आहे. मूल्याचं गुणोत्तर सेम राहणार आहे माझं 2 5 1. ह्यातनं आपण संख्येचं गुणोत्तर ॲज इट इज एक्झाम्पलमध्येच दिले आपल्याला 5 3 2. संख्येचं गुणोत्तर ते डायरेक्टली दिले 5 3 आणि 2. ह्यातनं आपण रकमेचं गुणोत्तर शोधणार आहे, गुणाकार 5 दुनी 10, हे होणार आहे 5 1 15 आणि हे होणार आहे 2 1 2. मग जो डिफरन्स आहे तो कोणाकोणामधला सांगितलं आहे रे, तर 5 रुपयाच्या नाण्यांचे मूल्य आणि 2 रुपयाचं मूल्य, म्हणजे 5 रुपयाचं मूल्य आहे 15, 2 रुपयाचं मूल्य आहे 10, या दोघांमधला तो डिफरन्स आहे. मग गुणोत्तरामध्ये हा डिफरन्स कितीचा आहे रे, तर 5चा फरक पडलेला आहे. त्याची खरी रक्कम सांगितलेली आहे 140 रुपये. मग 5ला 140 असेल, एकाला किती होईल बघा, 5 दुनी 10 आणि 5 40, म्हणजे एकाची किंमत आली 28. प्रश्न आहे मला 1 रुपयाच्या नाण्यांचे मूल्य. मग 1 रुपयाच्या नाण्यांचं मूल्य फक्त विचारायला, लक्ष ठेवा, नाणी काढायची गरज नाही. 1 रुपयाचे मूल्य किती असेल ते 28 दुनी, कारण एकाची 28 आले आणि मूल्य किती 2च आहे. मग 28ची दुप्पट करा फक्त, किती असेल 1 रुपयाच्या नाण्यांचे जे काय मूल्य आहे ते किती असणार आहे रे, 56 रुपये. हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवा, आजचा जो सेशन आहे आपला तो आपण इथंच राऊंड अप करायचा आहे. आणि आजचं लेक्चर आवडलं असेल तर सर्व विद्यार्थ्यांना सेशनला लाईक नक्की करा. त्याच पद्धतीनं तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना सेशनची जी लिंक आहे ती सर्वांनी शेअर नक्की करा, कारण अशा पद्धतीने लक्षात ठेवा, नाण्यांच्या संख्येचे जे काही एक्झाम्पल्स आहेत या पद्धतीनं तुम्हाला कुठलेही यूट्यूब चॅनल असेल किंवा कुठल्याही पुस्तकात तुम्हाला ही पद्धत जी आहे ती तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. त्यामुळे नोट करून प्रॉपर चांगल्या पद्धतीने प्रत्येक एक्झाम्पल काय तुम्ही करायचं समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि महत्त्वाचं जर आता काय असेल तर ती लक्षात ठेवा, रिव्हिजन फार महत्त्वाची आहे आणि ती जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केली तर हमखास तुम्ही या पद्धतीनं, याच शॉर्टकट पद्धतीनं तुम्ही काय करू शकताय, नाण्यांच्या संख्येचे जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि या टाईपचं लक्षात ठेवा, जसं मी आधी पण म्हटलं तुम्हाला, प्रत्येक एक्झाममध्ये तुम्हाला या टाईपचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे महत्त्वाचा पॉईंट आहे आणि फक्त महत्त्वाचा पॉईंट देखील जरी असला तर महत्त्वाची मेथडसुद्धा तुम्हाला जी काय नवीन शिकायला आज नक्की मिळाली असेल. त्यामुळे आवडला असेल तर सेशनला लाईक नक्की करा आणि आजचा सेशन आपण इथंच राऊंड अप करू. भेटू आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन कीप स्टडीइंग, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.